तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत मुंबईपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील भव्य दिव्य अशा सिटी पार्क उद्यानामध्ये। मंडळी, तरुणाईला, ज्येष्ठांना आणि लहान मुलांना आपल्याकडे आकर्षित करून घेणारं हे सिटी पार्क उद्यान 27 एकर या परिसरात विस्तीर्णपणे पसरलेलं आहे। तर चला मंडळी, सैर करूया सिटी पार्कची। तर नमस्कार मंडळी, आपल्या राजेशाही पर्यटन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय। मी निलेश राजे। मंडळी, घरातून निघालो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता आणि आता थोडासा पाऊस पडतोय। आपण पाहू शकता गाडीवर पाण्याचे थेंब आहेत, तुषार आहेत। तर मंडळी, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण कल्याण शहराची माहिती बघितली। कल्याण शहरातली काही प्रमुख पण जुनी अशी ठिकाणं बघितली। आता त्याच धर्तीवर मंडळी आपण पुन्हा एकदा कल्याणमध्ये आलेलो आहोत आणि कल्याणच्या दुर्गाडी चौक एंट्री पॉइंट या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आणि आता इथून पुढे मंडळी तरुणाईला आकर्षित करेल असं, लहानांना थोरांना आकर्षित करेल असं कल्याण शहरातील अतिभव्य जवळजवळ 27 एकर जागेमध्ये विस्तीर्णपणे पसरलेलं असं कल्याणचं सिटी पार्क। तर मंडळी, आता आपण कल्याणच्या सिटी पार्क या ठिकाणी निघत आहोत। थोडासा पाऊस पडतोय, पाऊस थांबला की आपण लगेच निघणार आहोत मंडळी। तर चला तर मग कल्याणचं अतिशय भव्य दिव्य असं सिटी पार्क। मंडळी, कल्याणच्या दुर्गाडी चौकापासून आता आपण निघालेलो आहोत आणि आता थेट आपण कल्याणच्या गौरीपाडा या परिसरात पोहोचणार आहोत। त्या ठिकाणी कल्याणचं भव्य दिव्य असं सिटी पार्क आहे, ते आता आपण पाहणार आहोत। तर मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहोत सिटी पार्क येथे। हे भव्य दिव्य दिसतंय ते प्रवेशद्वार आहे मंडळी। मंडळी, बाजूलाच वाहनतळ आहे, या ठिकाणी पार्किंगची सोय आहे। मंडळी, या ठिकाणी तिकीट घर आहे, 20 रुपये माणसी तिकीट आहे इथे। तिकीट काढून झाल्यावर मंडळी आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे। या ठिकाणी अतिभव्य आणि प्रशस्त अशा जागेमध्ये हे सिटी पार्क उभारण्यात आलेलं आहे। आता पाहूच आपण। मंडळी, आतमध्ये गेल्याच्या नंतर डाव्या बाजूला सगळ्यात आधी लहान मुलांचं खेळण्याचं ठिकाण आहे। आणि मंडळी, लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणाच्या अगदी बाजूला फूड कोर्ट आहे। या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे खाद्यपदार्थ खायला मिळतात। अगदी प्रशस्त अशा जागेमध्ये हे कोर्ट उभारण्यात आलं आहे। खाली सुद्धा मंडळी बसण्यासाठी जागा आहे, या ठिकाणी बसून सुद्धा आपण खाऊ शकतो। आणि मंडळी, उजव्या बाजूला पेट पार्क आहे, म्हणजे या ठिकाणी आपले पाळीव प्राणी आपण आणून या ठिकाणी त्यांना खेळवू शकतो।
हे बघा, हे समोर दिसतंय ते पेट पार्क आहे. मंडळी बघा किती प्रशस्त जागेमध्ये उभारण्यात आलेलं आहे. हे समोर आहे ते पेट पार्क आहे. आपण सरळ जाऊया मंडळी. हे बघा, हे आपल्याला दोन्ही बाजूला जे दिसतंय आणि समोर जे दिसतंय ना बांधलेलं, ते पूर्णपणे बांबूचं बांधलेलं आहे. हे बघा, हे बांबू आहेत सगळे मंडळी. किती छान बनवलं आहे बघा. आणि मंडळी, हे जे लाल पट्ट्यात दिसतंय आपल्याला, ते मंडळी सायकल ट्रॅक आहे तो. या ठिकाणी सायकल चालवायला भाड्याने मिळते. कारण कसं आहे, सकाळी ज्येष्ठ नागरिक असतात, व्यायामासाठी येतात, ते सुद्धा भाड्याने सायकली घेतात. आणि मंडळी, इतरही जी मुलं खेळायला या ठिकाणी येतात, फिरायला येतात, तीसुद्धा सायकली भाड्याने घेतात आणि या ट्रॅकवरनं चालवतात. वेगवेगळी झाडं मंडळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे जे समोर दिसतंय ना मंडळी, ते या ठिकाणी संध्याकाळी छान लाइटिंग असते. आणि मंडळी, थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकता, हे फुटबॉलचं मैदान आहे. या ठिकाणी फुटबॉल खेळतात. थोडासा पाऊस पडला आहे मंडळी, त्यामुळे थोडंसं पाणी साठलेलं आहे इथे. या बाजूला स्पोर्टिंग अकॅडमी आहे मंडळी. अकॅडमीवाल्यांचं ऑफिस आहे या ठिकाणी, फुटबॉल वगैरे अकॅडमीचं. आणि मंडळी, थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर आपण पाहू शकता, डाव्या हाताला क्रिकेटचं टर्फ आहे. या ठिकाणी मुलं क्रिकेट खेळायला वगैरे येतात. हे बघा, हे टर्फ आहे. मंडळी, आपण पाहू शकता, उजव्या बाजूला तारांगण आहे. जसं मुंबईला नेहरू तारांगण आहे, अगदी त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर छोटंसं एक तारांगण आहे.
हे खूप छान आहे बघण्यासाठी. ब्लॅक होल असं त्याचं नाव आहे आणि हा बाजूला एक छानसा तलाव आहे. मंडळी, मगाशी सांगितल्याप्रमाणे हे संपूर्ण सिटी पार्क 27 एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये बांधलेलं आहे. हे बघा मंडळी, हे लहान मुलांसाठी खेळण्याचं ठिकाण आपण पाहू शकता. इकडे लहान मुलांसाठी वेगवेगळे झोपाळे, पाळणे वगैरे आहेत, बोट वगैरे आहे. ही समोर दिसते ती डबल डेकर बस. लहान मुलं, मोठी माणसं यामध्ये बसू शकतात. याचं तिकीट काढावं लागतं मंडळी आणि एक नॉमिनल चार्जेस आहेत तिकिटाचे. आणि मुलं, मोठी माणसं याचा आस्वाद छान घेऊ शकतात फिरण्याचा. ही बघा, ही डबल डेकर बस आहे. ही संपूर्ण सिटी पार्कला फिरवून आणते. मंडळी, हे सिटी पार्क सकाळी 6 ते दुपारी 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत नागरिकांसाठी, सर्वांसाठी खुलं असतं. दुपारच्या वेळात 11 ते 5 वाजेपर्यंत हे बंद असतं. मंडळी, आपण जर विचार केला तर या ठिकाणी आपण भेट देऊ शकता. फक्त या ठिकाणी थोडंसं वेळेचं बंधन आहे. दुपारी 11 ते 5 वाजेपर्यंत या ठिकाणी बंद असतं. पण खूप प्रशस्त आणि छान बघण्यासारखं आहे. हे फॅमिली गेम झोन आहे मंडळी. आणि हे गेम्सचे प्रकार. मंडळी, हे संपूर्ण सिटी पार्क पाहून मला शेगावच्या आनंदसागरची आठवण होते. अगदी आनंदसागरसुद्धा असंच प्रशस्त आहे. तर मंडळी, हे होतं कल्याणचं अतिशय भूषण असं सिटी पार्क. तर मंडळी, आता यानंतर आपला प्रवास नेहमीप्रमाणे बॅक टू पॅव्हिलियन. तोपर्यंत राजेशाही पर्यटन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आजचं आपलं सिटी पार्क हे आपल्याला कसं वाटलं, की याआधी आपण कधी पाहिलं आहे का, किंवा आपण याच ठिकाणी राहता का, हे सगळं कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर मंडळी, चला तर मग निलेश राजेचा आपल्याला नमस्कार. धन्यवाद.